नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पालकची भाजी. तर तुमच्याही घरचे पालकची भाजी म्हटल्यावर नाही म्हणत असतील तर एकदा ही पालकची भाजी त्यांना खायला नक्की घाला. तर सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, बारीक केलेलं लसूण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. लसूण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक केलेला कांदा घालायचा आहे. कांदाही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटाणं घालायचं आहेत. वाटाणंही चांगलं परतून त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही आपल्याला 1 ते 2 वेळा चांगलं परतायचं आहे. नंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. त्यामध्ये आपण लाल तिखट, धने पावडर, हळद आणि मीठ हे सर्व घालून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून घेणार आहोत. तर बघा, साईडून तेल सुटल्यानंतर आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे. तर मसाला चांगला परतल्यानंतर इथे मी पालक बारीक चिरून धुवून घेतलेला आहे. ती आता यामध्ये ॲड करायचं आहे. ते ॲड करून हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. पालक चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन ॲड करायचं आहे. तुमची भाजी जर जास्त असेल तर तुम्ही 2 चमचा बेसन ॲड करा. तर यामुळे काय होतं तर खूप छान चव अशी भाजीला येते. तर बेसन स्किप करू नका, नक्की घाला. नंतर आपल्याला बेसनही चांगलं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे व गरम पाणी घालून आपल्याला भाजी चांगली त्यामध्ये परतायची आहे व झाकून 10 मिनटं ती भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनटं भाजी शिजल्यानंतर तयार आहे आपली टेस्टी व हेल्दी पालकची भाजी. तर ही भाजी नक्की घरी ट्राय करा व तुमच्या घरच्यांना आवडली का मला कमेंट करून सांगा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब